उद्योगपती गौतम अदानींच्या मागचं अमेरिकेचं शुक्ल काष्ठ काही थांबायचं नाव घेत नाहीये. 2 वर्षांपूर्वी हिंडनबर्ग रिपोर्टचा फटका बसल्यानंतर आता अमेरिकेतील एका कोर्टानं अदानींवर फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवलाय. भारतात 2,25,000 कोटींची लाच दिली असं सांगत अटक वॉरंटही बजावलंय. भारतात काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची मागणी केली आणि पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. या घटनेला मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सत्ता संघर्ष तसंच चीनच्या भारत विरोधी धोरणांची किनार असल्याचंही बोललं जात आहे. बघूयात आंतरराष्ट्रीय मैदानात नेमकं काय घडतंय. अमेरिका में इंडाइटमेंट हुआ है अदानी जी को. 2000 करोड़ रुपए का स्कैम है. अदानी जी और मोदी एक हैं तो सेफ हैं. अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं. ये एक व्यक्ति नहीं है, ये अलग अलग पोजीशंस में लोग बैठे हुए हैं. हिंदुस्तान में अदानी जी का कुछ नहीं किया जा सकता. गौतम अदानी हिंडनबर्ग नंतर पुन्हा एकदा चर्चेत आले. आत्ताचं कारण आहे अमेरिकेत त्यांच्या विरोधात निघालेलं अटक वॉरंट. पण अमेरिकेच्या कोर्टानं अदानींविरोधात हे पाऊल का उचललंय पाहूया. सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2020 ते 2024 दरम्यान अदानी ग्रीन आणि अझूर पॉवर ग्लोबलला कंत्राट मिळावं म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना त्यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. करारातून 20 वर्षात $2 अब्ज पेक्षा जास्त नफ्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अधिकाधिक नफ्यासाठी खोटे दावे करून अर्ज आणि बॉन्ड उभारले गेले. कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला 2,236 कोटी रुपये लाच दिल्याचा अमेरिकन वकिलांचा दावा आहे. गौतम अदानी, पुतण्या सागर अदानी, विनीत जैन, अझूर पॉवरचे सीईओ रणजित गुप्ता, रुपेश अग्रवाल यांच्यासह 7 जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अमेरिकन कोर्टात सुनावणीनंतर गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. आता यावरूनच काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अदानींविरोधात पुन्हा एकदा रान उठवलंय. अदानींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हम चाहते हैं कि अदानी जी को एकदम अरेस्ट किया जाए और हम जानते हैं और हम देश को दिखाना चाहते हैं कि अदानी जी की अरेस्ट नहीं होगी. और इसलिए नहीं होगी क्योंकि हिंदुस्तान के प्रधानमंत्री अदानी जी के पीछे खड़े हुए हैं और उनके प्रोटेक्टर हैं. और मैं आपको यहां कह रहा हूं कि नरेंद्र मोदी जी अदानी को अरेस्ट नहीं कर सकते हैं. कैपेबिलिटी नहीं है हिंदुस्तान के प्रधानमंत्री की कि वो अदानी जी को अरेस्ट करें, क्योंकि जिस दिन उन्होंने अदानी जी को अरेस्ट किया उस दिन वो भी जाएंगे. हिंदुस्तान में अदानी जी का कुछ नहीं किया जा सकता. चीफ मिनिस्टर 10-15 करोड़ के लिए अंदर चले जाते हैं और अदानी जी 2,000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं. कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं. राहुल गांधी एवढंच बोलून थांबले नाही तर त्यांनी अदानींवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही तोफ डागली. राहुल गांधींच्या या हल्ल्यानं भाजपही आक्रमक झाला आणि काँग्रेस सरकारांनी अदानींकडून घेतलेल्या देणग्यांचा पाढा वाचत बाजू उलटवण्याचा प्रयत्न केला. जहां भी करप्शन है वहां पे इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, मगर इन्वेस्टिगेशन अदानी जी से शुरू होगी. और जब तक अदानी जी अरेस्ट नहीं होंगे तब तक क्रेडिबल बात नहीं बनेगी. तो शुरुआत वहां से है. अदानी जी को अरेस्ट कीजिए, उनका इंटेरोगेशन कीजिए और फिर जो भी इसमें इन्वॉल्व है पकड़िए. और एंड में मैं आपको बता रहा हूं नरेंद्र मोदी जी का नाम निकलेगा, क्योंकि बीजेपी की पूरी फंडिंग, पूरा फंडिंग स्ट्रक्चर इस व्यक्ति के हाथ में है. इसीलिए प्रधानमंत्री चाहे भी कुछ नहीं कर सकते हैं. तेलंगाना की कांग्रेस की सरकार 12,400 करोड़ का एमओयू साइन करती है अडानी ग्रुप के कंपनियों के साथ. 12,400 करोड़ रुपए का. राहुल जी, कौन जवाब देगा? क्या आप और रेवंत रेड्डी अलग है? क्या आप और अशोक गहलोत अलग है? क्या आप और भूपेश बघेल अलग है? या इनका जवाब भी आप ही को देना पड़ेगा?
राहुल गांधी यांच्या आरोपानंतर अदानी उद्योग समूहाकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं। आरोपांचं खंडन करताना या पत्रकात म्हटलंय, अमेरिकेचे सगळे आरोप बिनबुडाचे, सक्षम कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपपत्र दाखल झालेले आरोपी निर्दोषच असतात। आरोपपत्र खोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करू। अदानी समूह नेहमीच कायद्याचा आदर करतो असा विश्वास शेअर होल्डर्सना देण्याचा अदानींनी प्रयत्न केला, पण तोवर उशीर झाला होता। शेअर बाजारात अदानी समूहाचे शेअर्स 20% घसरले। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 2.5 लाख कोटींचं नुकसान झालं। याआधी 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतील हिंडनबर्ग कंपनीच्या अहवालाचा असाच फटका अदानी आणि भारतीय गुंतवणूकदारांना बसला होता। आता या प्रकरणातून अदानी सही सलामत बाहेर कसे पडतात, यात काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानं त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।